जागेवर वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर अखेर बुलडोझर फिरलं। मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर येथे मंगळवार दिनांक 19 मे पासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर ही कारवाई राबवली जात आहे। रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आले असून 19 ते 23 मे दरम्यान ही 5 दिवसांची मोहीम राबवली जाणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून रेल्वे प्रशासन, मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि सरकारी रेल्वे पोलीस यांचा मोठा संयुक्त फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्याला आता प्रत्यक्ष कारवाईचे स्वरूप मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पण ही कारवाई का करण्यात आली, याची खरंच गरज होती का, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सिद्धेश कांबळे। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या गरीबनगर आणि गरीब नवाज झोपडपट्टी परिसरात रेल्वेच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे। यातील अनेक बांधकामे केवळ झोपड्या नसून 2, 3 आणि 4 मजली अनधिकृत इमारतींसारखी उभी राहिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। त्यामुळे रेल्वेच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून सुरक्षिततेचा, जमिनीचा वापर आणि भविष्यातील प्रकल्प विस्ताराचाच म्हणावा लागेल। रेल्वेचा मार्ग विस्तार आणि नवे ट्रॅक, पायाभूत सुविधा आणि स्थानिक परिसरातील पुनर्वसन यासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 5 मे रोजी दिलेल्या आदेशात पश्चिम रेल्वेला अतिक्रमण हटवा मोहीम सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती। मात्र 10 आणि 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या सर्वेक्षणात जे रहिवासी पात्र ठरले आहेत त्यांचे अधिकार सुरक्षित राहतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे। म्हणजेच ही कारवाई सर्वांवर सारखीच लागू नसून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे संरक्षण न्यायालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहे। पश्चिम रेल्वेकडूनही सांगण्यात आले आहे की पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन मुंबई वन प्रकल्पांतर्गत केले जाईल। त्यामुळे प्रशासनाची भूमिका अनधिकृत बांधकाम हटवण्याची असली तरी पात्र रहिवाशांच्या हक्कावर गदा येऊ नये याकडे न्यायालय आणि रेल्वे विभाग या दोघांचेही लक्ष आहे। या मोहिमेसाठी प्रशासनाने मोठी सुरक्षा व्यवस्था उभी केली असून सुमारे 400 ते 1000 पर्यंत सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे। यात मुंबई पोलीस, RPF, GRP, रेल्वे सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी सामील आहेत। काही ठिकाणी बॅरिगेड्स उभारण्यात आले असून अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे। कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडू नये आणि स्थानिक लोकांशी संघर्ष होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे दिसते। सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील 2 पूलही तात्पुरते बंद करण्यात आले आहेत। रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात सुमारे 140 झोपड्या पाडण्यात येणार आहेत। या भागातील अनेक रहिवाशांनी सकाळीच आपली घरे रिकामी केली होती। नोटिसा बजावून अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने अखेर ही कठोर कारवाई सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते। पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनीही यापूर्वी स्पष्ट केले होते की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही मोहीम राबवली जात आहे आणि नवीन रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी जमीन मोकळी करणे आवश्यक असून या जागेवर भविष्यातील प्रकल्प उभारण्याची तयारी असल्याने कारवाई अधिक महत्त्वाची मानली जाते। दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। त्यांच्या मते रेल्वेच्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणे हे योग्य आणि आवश्यक पाऊल आहे। मात्र दुसरीकडे स्थानिकांच्या दृष्टीने ही कारवाई अचानक आणि कठोर वाटत असल्याने विरोधाचा सूरही तीव्र आहे। त्यामुळे पुढील काही दिवस ही मोहीम केवळ जमीन रिकामी करण्यासाठी न राहता पुनर्वसन, कायदेशीर अधिकार आणि स्थानिक राजकारण या तिन्ही पातळ्यांवर चर्चेची राहणार आहे। मुंबई सारख्या शहरात जागेचा ताण, प्रकल्पांचा विस्तार आणि गरीब वस्त्यांचे प्रश्न नेहमीच गुंतागुंतीचे राहिले आहेत। गरीबनगर मधील ही कारवाई त्या गुंतागुंतीचे आणखी एक ठळक उदाहरण आहे। मात्र आता या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाकडून करण्यात आलेली ही कारवाई योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।